कृष्ण हरी गुरुदेव दत्त नर्मदे हार. हे बघा, आज आजचा परिक्रमेचा आज 15वा दिवस. तर बघा, आज इथं आम्ही आज हनुमंतेश्वर कोठारा या आश्रमात नर्मदा काठी आहे. बघा, आज कालपासून आज पण इथंच मुक्काम करायचा आहे. आणि तब्येत बरोबर नसल्यामुळं तर इथं आता जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत इथंच थांबायचा निर्णय घेतला. बघू आता, जर आज उद्या जर फरक झाला तर मग हळूहळू पुढं मार्गस्थ व्हायचं आहे. परंतु हे आता काय अचानक असं प्रसंग झाला, त्या दर्डीवरनं पडल्यामुळं ते गुडघ्याला थोडा मार लागला, दुखतोय. काय नाही, नर्मदे मैया घेईन करून समजा 3 महिने व्हायचं करायचं तर 1 महिना वाढ, याच्या पलीकडे काही होत नाही. पण परिक्रमा ही पूर्ण करणार. तर आता त्यांचं आता आंघोळ वगैरे झाली आता, आणि गरम पाणीने पण पाय शेटला सगळा गिझरच्या. आता संध्याकाळी ते बाबा एक औषध आणून देणार आहे, ते लावून पाहायचे, आयुर्वेदिक. तर ते बघू, लावल्यावर फरक पडला तर बघू, उद्या सकाळी निघायचा प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जेवणाचा टाईम झाला आहे, तर 11:15 वाजलेत. त्यांनी जेवायला ते म्हणजे नका येऊ बाबा, तुम्ही इथंच बसा, तुम्हाला इथंच जेवण आणून देतो. बरं ठीक आहे, द्या म्हणलं. तर आज काय जेवण नुसतं म्हणजे फळांचं जेवण आहे. तर असं चालतंय म्हणलं, काय असं फळं बिळं काही चालतं आपल्याला. तर वजे आहे सुरुवात. आता जेवण करून थोडा आराम करून आता औषध गोळ्या वगैरे घ्यायच्यात. घेतल्यानंतर मग दाखवतो पुढचं संध्याकाळचं आरती भजन वगैरे. आतलं इथंच दाखवतो जरा आज. नर्मदे यार, नर्मदे यार, गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी. मला पण बऱ्याच मंडळींचं सारखं फोन येतात, मेसेज येतात की कशी काय तब्येत, बरी, ठीक आहे, आनंदात आहे, पैसे पाठवू का, हे करू का, ते करू का. हो नको, इथं काय पैशाची जरूर नाही. इथं स्वर्गात पैसे लागत नाही, तिथं सगळी सेवा असते. तर हे अजून अनुभव नाही, हे लय अगदी इथं हे म्हणजे इथं लय प्रेम, म्हणजे घरच्या प्रेमापेक्षा बाहेरच्या लोकांचं जास्त प्रेम असतं, इथं लक्ष असतं. नर्मदे यार, नर्मदे यार. जेवायला तिकडं कॅन्टीनला तिकडं आश्रमात बोललो होतो, पण काही जाता नाही आलं. तर महाराजांनी बघा हे ताट आणले. बघा, आज नुसतं फळाचं जेवण आहे. हे कलिंगड आहे, ताक आहे, आणि हे काय आहे, बटाटा आहे, अशी मिक्स भाजी. बघा, असे खायला आज असल्यामुळं. तर बघा, या आश्रमाचे खरं आभार मानले पाहिजे, इतकी सेवा करतात. बघा, ते इथं सकाळी आंघोळीला पाणी वगैरे गरम, आणि बघा पंखा वगैरे सगळी व्यवस्था इथं त्यांची. तर काय अडचण नाही. 2-3 दिवस इथे कशी निघून जाते कळणार पण नाही. पण फक्त काय आहे, जरा या पायाला थोडा आराम मिळाला तर आमचा प्रवास पुढं चालू होईल. आता एक परमेश्वराची नर्मदेबाईची कृपा, ठीक आहे, काय होईल तसं पुढं पाहू. पण आता तिथे व्यवस्था चांगली आहे, बघू. ठीक आहे, नर्मदे हार, जय जय नर्मदे हार. चला आता प्रसाद घेतो. आता नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे अशा अवस्था आहे. आता ही आज जरा थोडा फरक पडला आहे, आणि उद्या जरा चांगला फरक पडला तर उद्या थोडंफार चालणार, नंतर परत मुक्काम करणार. असं मग आता मुक्काम वाढवायचं, थोडे दिवस चालायचा, असा विचार उद्या करायचा. एका जागेवर थांबलाच. आता 2 दिवस झालं इथं. आता परत उद्या बघू, उद्या 2-3 किलोमीटरच्या पुढच्या आश्रमावर थांबू, तिथंच एखादा मुक्काम करू. नंतर मग पुढं परत मग दुसऱ्या आश्रमावर जाऊ. 2-3 दिवसात तेवढं वळ्यास बसतो पाडा, तर मग जाऊ असते. एखादा डॉक्टर जर मिळाला म्हणजे तर मग ते प्रश्न, तर मग डॉक्टर तिथंच थांबता येईल, तिथंच इंजेक्शन घेऊ, काहीतरी करू चांगलं डॉक्टर.
बहुतेक आज जरा थोडा फरक पडला आहे. असं म्हणजे झालं काल पाय मला टिकूनच देत नव्हतं. आज म्हणजे चांगला फरक पडला आहे. आज बहुतेक उद्या तयार होईल असं वाटतं. उद्या बहुतेक तयार होईल. बैठक मारता येते, सगळं करता येतं, फक्त पायावर थोडा बोजा धरता येत नाही. होईल बहुतेक. हे बघा इथं एक महादेवाचं मंदिर आहे बघा इथं. आणि इथं समोर आमचे म्हणजे सेवा करणारे बघा ते आपले इथं कपडे वाळायला टाकतात. हे अशी सुंदर व्यवस्था आहे बघा इथं. असं रूम आहेत. इथं एक आमचे जोडीदार त्याच्यामध्ये बाहेर गेलेत. इथं आतमध्ये रूम आहे बघा. या रूममध्ये झोपतो आम्ही. आणि आता दुपारी इथं बाहेर आहे पंखे बिंखे सगळी व्यवस्था आहे इथं बाहेर सुद्धा. असं आहे बघा इथं नियोजन, निवांत वातावरण आहे. आणि इथं खाली नदी बघा, त्या झाडाच्या तिकडं ती नदी आहे. रूम आहे बघा इथं झोपण्यासाठी. आमचे 2 बिछाने आहेत. तिकडे एक आहे बघा महाराज. आणि आमचे महाराज पाकत्यात मोबाईल. काय त्यांना टेन्शन आलं आहे बसून बसून चाललंय सगळं. टेन्शन आलं आहे. हे आमचे महाराज आहेत बघा. हे पूजा करतात. हे बघा हे इथं असं मंदिर आहेत बघा. मंदिर आहे छोटंसं. इथं पिंड आहे. आणि इथं पुजारी 2 टाईम इथं पूजा वगैरे इथं घेतात. इथंच राहतात ते. तर असं आहे बघा या आश्रमातील एक छोटंसं देवघर. भक्तांसाठी म्हणजे जे मंडळी भक्त त्यांच्यासाठी बघा इथं रूम आहे बघा इथं वर. हे आमचे महाराज बसते तिथं मोबाईल पाहत. आणि ते आम्ही बिछाना तिथं गरम होते म्हणून बाहेर टाकलेला आहे. संध्याकाळी आतमध्ये रूममध्ये झोपतो. तर ह्या साईडला बघा आता असं आहे, असं मोकळा परिसर आहे बघा सगळा. आणि आता 6 वाजायला आले बघा. आता दिवस मावळला. आणि छोटंसं मंदिर आहे बघा इथं. हे असं हे मंदिर. आणि हे आमचं राहण्यासाठी इथं बघा हे 4 रूम आहेत. खाली वर 4 आहेत. इथं पुढं पण आता मला वर चढता येतं. आम्ही इथं खालीच बिछाना टाकला आहे. दुपारचं गरम होऊन बाहेर टाकलं. आणि नंतर मग संध्याकाळी रात्रीच आतमध्ये. बाहेर पंखे आहेत, आतमध्ये पंखे आहेत. काय अडचण नाही. पटांगण आहे बघा इथं असं मस्तपैकी. इथं उन्हाच्या हवेशीर झोपायला भरपूर असं भव्य असं पटांगण आहे. आणि इकडं बघा ह्या साईडला बघा इथं दुसरा मजला आहे. या दुसऱ्या मजल्यावर आता ते पटांगणच केले आहे. पण खाली सगळं म्हणजे जेवणासाठी सगळी व्यवस्था आहे तिथं खाली बघा. दाखवतो भोजनालय. हे भोजनालय. आणि इथून पलीकडच्या गेटने आम्ही वर जातो. हे बघा असं हे भोजनालय. हे मंदिर छोटंसं बघा. हे किती भव्य असं पटांगण आहे बघा वरती. किती सुंदर असं आहे बघा आश्रमाचं नियोजन. हे बघा असं इथं परिसर. हे रत्नेश्वर मंदिर, नर्मदा मैया. किती सुंदर अगदी सूर्योदय होते बघा. आणि नर्मदे मैया. आणि किती सुंदर असं दृश्य आहे बघा. आज इथं ह्या ठिकाणी पॉईंटच इथं लय मोठे मोठे लोक येतात बघा ह्या नर्मदे मैयाच्या आणि आनंदरायश्वराच्या दर्शनात. महाराज आले फोनवर बोलत. नर्मदा मायाचं दर्शन घ्या. हे काळे आम्ही दोघंच येतो आता इथं. आमचं आता इथं सगळं चाललंय सगळं व्यवस्थित. इथून म्हणजे आज बाहेर जायचे बघा. काय पटांगण एक ग्राउंड आहे दुसऱ्या मजल्यावर. आणि एवढं खाली आहे बघा. किती सुंदर असं आश्रम आहे. आणि स्वच्छ, लय स्वच्छ. आश्रमासारखं स्वच्छता कोणत्याच नाही. लय स्वच्छ असं हे गुजराती. सुंदर असं टॉयलेट, बाथरूम, गरम पाणी, गार पाणी सगळे आहेत इथं. व्यवस्था आहे बघा सगळी इथं. आणि इथं बघा इथं वरती जायला वरती पण इथं रूम आहेत. ते महाराज लोक राहतात वरती. आणि हे आपली लोक इथं खाली राहतात. गरम झालं की बाहेर, गार वाजले की आतमध्ये रात्रीचं. हे बघा हे आमचे महाराज आले बाथरूमला जाऊन. हे देवाचं पाणी वेगळं आहे, पिण्याचं पाणी वेगळं. अशी व्यवस्था आहे बघा इथे.
छोटंसं मंदिर. हे बघा ते पटांगण केवढे मंदिराच्या पुढं. आणि हे साईडला बघा असं इथं, हे बघा इथं असं खाली जायला मार्ग आहे. इथून असं खाली जायचं म्हणजे जेवणासाठी. किती सुंदर जाता. आरती होईल. आरती झाली की 7 वाजता जेवण. सुंदर अशा आश्रमाची मी बघा आपल्याला माहिती दिली. आणि खरोखर हे आश्रम असं सोडून जाऊशी वाटत नाही. इथं काय किती दिवस आहे तर मला काही कोणी म्हणणार नाही. सगळे जागेवर आहे. आणि तर खरोखर म्हणजे असे नर्मदा मैयाचं भाग्य आहे या आश्रमाला येण्याचा योग आला बघा. खरंच लई स्वच्छता, सुंदर, शांतता असं आश्रम आहे बघा. तर हे असं आहे बघा. आता आमचं 2 जणांचं नियोजन. तर नंतर आता हे तुम्हाला आश्रमाची संपूर्ण माहिती दिली. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कधी योग आला तर असल्या आश्रमाला भेट द्या. संपूर्ण इथं व्यवस्था अगदी चोख बंदोबस्त व्यवस्था आहे पहा. नर्मदे हर, नर्मदे